सर्वांना शुभ सकाळ। तर आज आहे बुधवार। तर बघा, मी आज बुधवारची पूजा करत आहे, माझ्या देवघराची मांडणी करत आहे। तर सर्वप्रथम बघा, गॅलरीमध्ये असं सर्व गवत घालून घेतलेलं आहे। हे माझा देवघर आहे। शुद्ध गाईचे गोमूत्र घेतलेले आहे आणि देवघर पहिले स्वच्छ करून घेणार आहे, कारण देवारा माझा नवीन होता, त्यासाठी मी शुद्ध गाईच्या गोमूत्राने मी सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्याआधी गंगाजलने पण स्वच्छ करून घेतलं होतं। मग एक पीस घातलेला आहे, ब्लाउज पीस आहे, पिवळ्या कलरचा आहे आणि स्वामींची फोटो ठेवलेली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी आहेत म्हणून आपण आहे। नंतर एक सिंहासन ठेवलेलं आहे। देव मी आधीच धुवून घेतलेली आहेत, पुसून घेतलेली आहेत। आता सर्व देव मांडत आहे। तर बघा, खंडोबाची मूर्ती, श्री स्वामी समर्थांची मूर्ती, विठ्ठल रुक्माई, गणपती, सरस्वती, सर्व देव ठेवून घेतलेले आहेत। तांदळामध्ये अन्नपूर्णा ठेवलेली आहे, गंगाजल ठेवलेला आहे, स्वामींचं पुस्तक ठेवलेलं आहे, शंख, एका पेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भरून, गणपतींना स्वामींना हार वगैरे घातलेला आहे, वस्त्र घातले आणि चांदीचा मुकुट घातलेला आहे। गणपतीला हार, महादेवाला पण हार घातलेला आहे। अजून सर्व देवांना मला हार आणायचे आहेत। माझी थोडी तयारी चालू आहे। अजून बरंच काही मला करायचं आहे। ते सर्व तुम्हाला उद्यापासून सर्व दिसेल तुम्हाला एक एक। तर बघा, थोडासा अष्टगंध घेतलेला आहे आणि सर्व देवांना अष्टगंध लावून घेणार आहे। कळस मांडलेला आहे, घंटा ठेवलेला आहे। कशी वाटली माझी साधी सिंपल पूजा नक्की सांगा। सर्व देवांना अष्टगंध लावून झालेला आहे। आता सर्व देवांना फुलं वाहत आहे। स्वामी समर्थांना पिवळं फुल वाहिलेलं आहे, बाकी सर्व देवांना फुलं ठेवून घेत आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। शंखामध्ये पाणी टाकत आहे। मी शंख पालता ठेवत नाही, त्याच्यामध्ये रोज मी पाणी बदलत असते आणि रोज पाणी मी स्वच्छ घालत असते शंखामध्ये। तर बघा, फायनली माझी पूजा झालेली आहे। कशी झाली माझी पूजा नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।